कॅटलिसिस स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे, आपण स्टार्ट करूयात. आय डोंट नो का बरं स्टुडंट्स कमी आहेत, पण ठीक आहे. सो कालच्या लेक्चरमध्ये बघा आपण बघितलं होतं की होमोजेनियस कॅटलिसिस म्हणजे काय. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ हेट्रोजेनियस कॅटलिसिस. मग आता कशाला म्हणायचं हेट्रोजेनियस कॅटलिसिस? साधी सोपी सिंपल डेफिनेशन आहे बघा. व्हेन reactant and catalyst, when reactant and catalyst are in different phase, it is called as heterogeneous catalysis. सो काय आपल्याला डेफिनेशन कळते बघा, किती साधी सोपी सिंपल डेफिनेशन आहे की ज्यावेळेस रिॲक्टंट आणि कॅटलिस्ट ह्यांची फेज वेगवेगळी असेल, व्हेन रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट आर इन अ डिफरंट फेज, रिॲक्टंट आणि कॅटलिस्टची फेज कशी पाहिजे आपल्याला, डिफरंट पाहिजे, त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणत असतो, हेट्रोजेनियस कॅटलिसिस म्हणत असतो. सो रिॲक्शन सगळ्यांना कळाली आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे की बघा, जनरली हेट्रोजेनियस कॅटलिसिसमध्ये इन हेट्रोजेनियस कॅटलिसिस catalyst is in solid state and reacting system, जी पण रिॲक्टिंग सिस्टीम असते, रिॲक्टिंग सिस्टीम मे बी लिक्विड और गॅस, ठीक आहे. हेट्रोजेनियस कॅटलिसिस मध्ये आपण काय बघतोय की रिॲक्टंट आणि कॅटलिस्टची फेज वेगवेगळी असणार आहे. कॅटलिस्ट जो आहे तो जनरली सॉलिड स्टेटमध्ये असेल आणि रिॲक्टिंग फेज जी आहे ती कुठल्या स्टेटमध्ये असणार आहे, तर लिक्विड किंवा गॅसियस फेजमध्ये असणार आहे. आता कॅटलिस्टचा इथं रोल काय असतो बघा, की कॅटलिस्ट जो आहे तो सॉलिड स्टेटमध्ये असतो आणि तो काय करत असतो, सरफेस प्रोव्हाइड करत असतो. कॅटलिस्ट काय करणार आहे, सरफेस प्रोव्हाइड करणार आहे. जर कॅटलिस्ट जर सरफेस प्रोव्हाइड करत असेल तर आपण कॅटलिस्टला काय म्हणणार आहोत, ॲडझॉर्बेंट म्हणणार आहोत. ठीक आहे, कॅटलिस्ट सॉलिड आहे, सरफेस प्रोव्हाइड करेल, तर मग कॅटलिस्टला आपण ॲडझॉर्बेंट म्हणेल आणि ह्या कॅटलिस्टच्या सरफेसवर मॉलिक्युल्स ॲडझॉर्ब होतील आणि मग त्याच्यामुळे काय होणार आहे, रिॲक्शनचा रेट वाढणार आहे. तर मग आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा असतो की एक्झाम्पल्स ऑफ हेट्रोजेनियस कॅटलिसिस. एक्झाम्पल्स ऑफ हेट्रोजेनियस catalysis
आता बघा एक्झाम्पल कुठले कुठले असतात. तर पहिलं एक्झाम्पल आहे की फॉर्मेशन ऑफ अमोनिया गॅस. फॉर्मेशन ऑफ अमोनिया गॅस ह्यालाच आपण काय म्हणत असतो, हॅबर्स प्रोसेस असं म्हणत असतो. ठीक आहे. मग आता ह्या फॉर्मेशन ऑफ अमोनियाच्या प्रोसेसमध्ये सुद्धा हेट्रोजेनियस कॅटॅलिसिस कसं होतं, तर नीट बघा. हायड्रोजन N2 गॅसियस स्टेटमध्ये असणार आहे. रिॲक्ट होईल 3 मोल्स ऑफ H2 गॅसियस स्टेटमध्ये असेल. N2 आणि H2 रिॲक्ट होत असताना इथे आपण Fe नावाचा एक सॉलिड कॅटलिस्ट ॲड करतोय आणि काय फॉर्म होणार आहे, 2 टाइम्स ऑफ NH3 म्हणजेच अमोनिया मॉलिक्युल्स फॉर्म होणार आहेत. मग इथे आपल्याला काय दिसतं, जे पण आपले रिॲक्टंट आहेत ते रिॲक्टंट कुठल्या स्टेटमध्ये आहेत, तर रिॲक्टंट आहेत गॅसियस स्टेटमध्ये. आणि जो पण आपण कॅटलिस्ट ॲड करतोय, कुठला कॅटलिस्ट आपण ॲड केला, तर आपण केला आहे आयन विच इज इन अ सॉलिड स्टेट. तर मग कॅटलिस्ट आणि रिॲक्टिंग सिस्टीम ह्यांची जी फेज आहे, ही फेज कशी आहे तर डिफरंट आहे. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ हेट्रोजेनियस कॅटॅलिसिस. ठीक आहे. मग अजून आता तुमच्या इथे बुकमध्ये ह्या रिॲक्शनसोबत अजून वेगवेगळे काही सबस्टन्सेस ॲड केलेले दाखवले आहेत. आता Fe सोबत त्यांनी ॲड केलं आहे Al2O3, अजून K2O. मग आता ह्या Al2O3चं K2Oचं काय रोल आहे, तर Al2O3 and K2O act as promoters. मॅम प्रमोटर म्हणजे काय? हां, येस, आय एम गोइंग टू एक्सप्लेन दॅट. आता प्रमोटर्स काय आहेत, तर ते कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी अजून थोडी इन्क्रीज करतात, कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतात. कॅटॅलिस्ट जो आहे विच इज इन अ मेटल स्टेट, सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि कॅटलिस्ट आहे Fe. हा कॅटलिस्ट फ्यूज होऊ नये. फ्यूज्ड म्हणजे काय की त्याचं मेल्ट होऊ नये. आपण जे म्हणतो ना की सॉलिड हळूहळू थोडा फ्यूज व्हायला लागला, मेल्ट व्हायला लागला, तर ते सॉलिड कॅटलिस्टचं फ्युजन प्रोसेस होऊ नये म्हणून मग आपण कशाची ॲडिशन करत असतो, Al2O3ची ॲडिशन करत असतो. कारण हा जो आयन आहे जो ॲज आपण कॅटलिस्ट म्हणून यूज करतोय, तोच जर आपला खराब झाला किंवा तोच जर तेवढा ॲक्टिव्ह नसेल तर मग काय उपयोग आहे. त्याच्या प्रेझेन्समुळं तर उलट रेट वाढतो. तर मग Al2O3 K2O काय करतात, तर त्या कॅटलिस्टची कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी वाढवतात. त्याला आपण प्रमोटर्स म्हणत असतो. ठीक आहे. इथं प्रमोटरचं काम काय आहे Al2O3चं, की Feचं जे फ्युजन होतं आहे ते फ्युजन प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं जातं, Al2O3 ॲड केलं जातं. फ्युजन काय होतं, प्रिव्हेंट केलं जातं. प्रिव्हेंट म्हणजे आधी ते थांबवलं जातं, ते होऊ नये म्हणून आपण काय करतो, हे यूज करतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे, मग ह्याच्यामध्ये अजून मॉलिब्डम हा पण जो आहे मॉलिब्डम पण ॲज अ प्रमोटर म्हणून यूज केला जातो. ठीक आहे, क्लिअर आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, तुमच्या बुकमध्ये असे शब्द वापरले म्हणजे थोडं फॅन्सी करून सांगितलंय. हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल, हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल hydrogenation of vegetable oil in presence of catalyst, in presence of metal catalyst like nickel, platinum, palladium,
प्रोड्युसेस व्हेजिटेबल फॅट. व्हेजिटेबल फॅट. आता तुम्ही म्हणताल हे व्हेजिटेबल ऑइल, व्हेजिटेबल फॅट आणि हायड्रोजनेशन काय आहे, तर ते बघा आता मी व्यवस्थित एक्सप्लेन करते की जनरली तुम्ही ह्याच्या आधी हायड्रोजनेशन रिॲक्शन बघितली असेल. हायड्रोजनेशनचा मिनिंग होत असतो ॲडिशन ऑफ हायड्रोजन. नावातच आहे हायड्रोजनेशन, हायड्रोजनची ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजेच ॲडिशन ऑफ H2. आता व्हेजिटेबल ऑइल जे आहे, व्हेजिटेबल ऑइलमध्ये काय असतं बघा. व्हेजिटेबल ऑइल कंटेन्स वन or more कार्बन डबल बॉन्ड. म्हणजेच व्हेजिटेबल ऑइलमध्ये कार्बन डबल बॉन्ड जर प्रेझेंट असेल तर त्याला मी काय म्हणू शकते रे, व्हेजिटेबल ऑइल इज लाईक अल्किन. कारण अल्किनमध्ये पण काय असतो, कार्बन डबल बॉन्ड असतो. मग आता इथे मी रिॲक्शन समजून सांगण्यासाठी लिहिते. इथे एक आहे R1, इथे एक आहे R2. डॉटने आपण कार्बन रिप्रेझेंट करतो. ह्या कार्बनचा डबल बॉन्ड आहे इकडच्या कार्बन सोबत. इथे आहे R3 आणि इथे आहे R4. ठीक आहे. आता ही रिॲक्शन होतीये H2 सोबत, हायड्रोजनेशन आहे. तर ही रिॲक्शन होत असताना निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम ॲज अ कॅटलिस्ट म्हणून यूज करतात. कारण निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम H2 तर गॅसियस स्टेटमध्ये असतील आणि हे सगळे काय आहे, मेटल आहे. आणि मेटल कुठल्या स्टेटमध्ये असणार आहे, तर सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे. मग आता इथे काय होतं की निकेल जो आहे तो त्याचा सरफेस प्रोव्हाइड करतो. फॉर एक्झाम्पल इट इज निकेल आणि आता निकेलने स्वतःचा सरफेस प्रोव्हाइड केला. मग आता ह्या सरफेसवर H2चे मॉलिक्युल्स ॲडझॉर्ब होतात. ठीक आहे. H2चे मॉलिक्यूल ॲडझॉर्ब झाल्यानंतर हे H2चे मॉलिक्युल्स रिॲक्ट होतात अल्किनसोबत आणि इथे मग त्यांची काय होत असते, रिॲक्शन होत असते. अशा प्रकारे आपण इथं हेट्रोजेनियस कॅटलिसिसचा यूज करत असतो. म्हणजे बघा, रिॲक्टिंग सिस्टीम आहे लिक्विड प्लस गॅसियस स्टेटमध्ये. अल्किन लिक्विड स्टेटमध्ये असतो आणि H2 गॅसियस स्टेटमध्ये असणार आहे आणि कॅटलिस्ट आहे सॉलिड स्टेटमध्ये. म्हणजे बोथ आर इन अ डिफरंट फेजेस. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ हेट्रोजेनियस कॅटलिसिस. आणि आता इथे काय होतंय, तर अल्केन फॉर्म होतोय आणि तो जो अल्केन असतो कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होतो. बाकी गोष्टी ॲज इट इज. इथे R1 ॲज इट इज, इथे R2 ॲज इट इज, इथे R3 ॲज इट इज आणि इथे R4 पण ॲज इट इज. पण आता तुम्ही म्हणताल मॅम डबल बॉन्ड तर तुम्ही काढून टाकला, कार्बन सिंगल बॉन्ड तयार झाला. ठीक आहे, मान्य आहे. पण आमचा कार्बन 3 बॉन्ड शिवाय जगू नाही शकत. कार्बनला 4 बॉन्ड पाहिजेच असतात. मग इथे काय होतं, एक हायड्रोजन इकडे अटॅच होतो, एक हायड्रोजन इकडे अटॅच होतो ह्या H2 मधला. आणि आता ह्याला काय म्हणतो आपण, अल्केन म्हणतो. मग त्यांनी ह्या अल्केनलाच थोडंसं फॅन्सी भाषेत काय म्हटलंय, तर फॅट म्हटलंय. अजून ह्या अल्केनसाठी काय वर्ड वापरलाय त्यांनी फॅन्सी भाषेमध्ये, वनस्पती घी म्हटलेलं आहे. आणि जे पण व्हेजिटेबल ऑइल असतं त्याच्यामध्ये काय आहे, कार्बन डबल बॉन्ड असतो. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, व्हेजिटेबल ऑइल आर लाईक अल्किन. अल्किन म्हणणार, अल्किनची रिॲक्शन होतीये. मग ह्या रिॲक्शनमध्ये सुद्धा हेट्रोजेनियस कॅटलिसिसचं प्रिन्सिपल यूज केलं गेलं आहे. कारण रिॲक्टिंग सिस्टीम वेगळ्या फेजमध्ये आहे आणि कॅटलिस्ट वेगळ्या फेजमध्ये आहे. गॉट इट, अंडरस्टँड इट, कळालं आहे का? हायड्रोजनेशन रिॲक्शनमध्ये कसं आपण हेट्रोजेनियस कॅटलिसिस यूज करत आहोत. क्लिअर आहे? येस मॅम. ओके. हाऊ मेनी ऑफ यू प्रेझेंट? या, ओके. नेक्स्ट आता एक्झाम्पल आहे बघा. इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री. इन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये बघा कसं होतं की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर यूज केला जातो. पहिल्यांदा तर जी ऑटोमोबाईल एक्झॉस्ट असते
ऑटोमोबाईल एक्झॉस्ट जो असतो, जसं आपल्या घरात एक्झॉस्ट फॅन असतो तसं ऑटोमोबाईल एक्झॉस्ट असतो. म्हणजे त्या ऑटोमोबाईल इंजिन टाईप असतं, तर त्याच्यामध्ये काय असतात, तर जे पण ऑटोमोबाईल एक्झॉस्टमध्ये एअर पोल्युटंट्स असतात. मग कुठले कुठले एअर पोल्युटंट्स असतात त्याचं तुम्हाला एक्झाम्पल दिलेत की एअर पोल्युटंट्स सच ॲज कार्बन मोनॉक्साईड, नायट्रिक ऑक्साईड एक्सेट्रा. मग आता ह्या एअर पोल्युटंट्सला आपल्याला कन्वर्ट करायचं असतं पोल्युटंट फ्री गॅसेसमध्ये. मग कुठले कुठले की लाईक CO2, त्याच्यानंतर H2O, त्याच्यानंतर आहे CO2 H2O, त्याच्यानंतर आहे O2 N2. ह्या गॅसेसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथं काय यूज केलं जातं, तर एक कॅटॅलिटिक कन्व्हर्टर यूज केला जातो. हे काम कोण करत असतं, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे काम करतं. तर मग आता ह्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये जो कॅटलिस्ट यूज केला जातो, तो कॅटलिस्ट जनरली कुठल्या स्टेटमध्ये असणार आहे, तर सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे. ठीक आहे. आणि आता हा जो सॉलिड कॅटलिस्ट आहे हा काय करणार आहे, ह्या एअर पोल्युटंट्सला ॲब्झॉर्ब करून घेणार आहे. मग हे एअर पोल्युटंट्स कुठल्या फेजमध्ये आहेत, तर गॅसियस फेजमध्ये. म्हणजेच रिॲक्टिंग सिस्टीम गॅसियस फेजमध्ये, कॅटलिस्ट सॉलिड स्टेटमध्ये आहे. दोघांची फेज डिफरंट आहे. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ हेट्रोजेनियस कॅटॅलिसिस ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये. मग ही पूर्ण थेरी तुम्हाला दिलेली आहे आणि एक्सप्लेन करायला पण ह्याच्यावर क्वेश्चन येतो की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काय रोल आहे. तर मग ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काय होतं, तर ऑटोमोबाईल एक्झॉस्ट असतात, त्याच्यामध्ये एअर पोल्युटंट्स असतात, कुठले कुठले कार्बन मोनॉक्साईड, नायट्रिक ऑक्साईड. आणि मग आता हे एअर पोल्युटंट्स रिमूव्ह करायचे आहेत, पोल्युटंट फ्री गॅसेसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आपण काय यूज करत असतो, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर यूज करतो. आणि मग त्या कॅटॅलिटिक ट्रान्सफॉर्म करण्यासाठी कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचा यूज होतो. आणि तो जो कॅटॅलिटिक कन्व्हर्टर असतो त्याच्यातला कॅटलिस्ट आणि एअर पोल्युटंट्स ह्यांची फेज काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. अजून एक त्यांनी एक पॉईंट सांगितला की हा जो कॅटलिस्ट असतो ना, ह्या कॅटलिस्टच्या सरफेसवर लीड जर ॲडझॉर्ब झाला, लीडचं जर ॲडझॉर्प्शन झालं ह्या कॅटॅलिस्टवर, तर काय होणार आहे, ह्या कॅटलिस्टवर जर लीडचं ॲडझॉर्प्शन झालं तर हा जो कॅटलिस्ट आहे हा पॉइझनस बनणार आहे. मग हा कॅटलिस्ट पॉइझनस होऊ नये, टू प्रिव्हेंट द पॉइझनस ऑफ कॅटलिस्ट. फाल्गुनी माझा फोन चार्ज झाला इकडं असेल. टू प्रिव्हेंट द पॉइझनस ऑफ कॅटलिस्ट अनलिडेड पेट्रोल इज यूज. कारण ऑटोमोबाईलमध्ये म्हणजे पेट्रोल इंडस्ट्री आहे, तर त्या पेट्रोलमध्ये हे एअर पोल्युटंट्स वगैरे असतात. पण ह्या एअर पोल्युटंट्समध्ये जर लीड पण असेल तर तो लीड काय होतो, त्या कॅटलिस्टवर ॲडझॉर्ब होतो आणि कॅटलिस्ट खराब होतो, पॉइझनस होऊन जातो तो कॅटलिस्ट. त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागतं, पेट्रोल कसं असलं पाहिजे, अनलिडेड पेट्रोल असलं पाहिजे. त्याच्यामुळं कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये त्याच्यात आपण जो कॅटलिस्ट यूज करणार आहे तो पॉइझनस होऊ नये म्हणून पेट्रोल जे काही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये अनलिडेड पेट्रोल यूज केलं जातं. मग अनलिडेड पेट्रोल असेल तर एअर पोल्युटंट काय होऊन जातात, कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधून ट्रान्सफॉर्म होतात, चांगल्या पोल्युटंट फ्री गॅसेसमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्म करून टाकतो एअर पोल्युटंटला पोल्युटंट फ्री गॅसेसमध्ये. तर असे हे ॲप्लिकेशन्स होते कशाचे, हेट्रोजेनियस कॅटलिसिसचे. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉईंट आपल्याला आता बघायचा आहे.
नेक्स्ट पॉईंट आहे इनहेबिटर. बघा जसं काल मी तुम्हाला सांगितलं होतं की इनहिबिटर क्या होता है वो अब मैं आपको बताती हूँ. बहुत ठंडी है यहाँ पे. तुमच्या इकडे तर ऑब्विसली जास्तच असेल सगळ्यांकडे. तर बघा इनहेबिटर कसं सांगते मी, काय एक्सप्लेनेशन करू बरं. बघा हां, जसं कॅटलिस्ट आहे ना, कॅटलिस्टचा एकदम अपोजिट म्हणजे इनहेबिटर आहे. म्हणजे मी काल तुम्हाला सांगितलं होतं की कॅटलिस्ट एक असा सबस्टन्स असतो जो रिॲक्शनचा रेट वाढवत असतो, पण इनहेबिटर एक असा सबस्टन्स आहे जो काय करत असतो, रिॲक्शनचा रेट कमी करत असतो. म्हणजे बघा जसं की मी काल तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की जर मम्मी पप्पा असतील, आई पप्पा आहेत, तर मग त्यांच्या प्रेझेन्समध्ये तुमचा स्टडी कसा जास्त होणार, एकदम फास्ट स्टडी करताल तुम्ही. पण हेच जर तुमचे फ्रेंड्स असतील, फ्रेंड्ससोबत तुमचा स्टडी होऊ शकतो का, फ्रेंड्ससोबत तुमच्या स्टडीचा रेट डिक्रीज होणार आहे. ह्याच्याच अपोजिट आई पप्पांच्या प्रेझेन्समध्ये तुमच्या स्टडीचा रेट इन्क्रीज होणार आहे. म्हणजे आई वडील इज लाईक युअर कॅटलिस्ट अँड फ्रेंड्स आर लाईक युअर इनहेबिटर, किंवा आपण डिस्ट्रॅक्शन टाईप म्हणू शकतो की त्यांच्या प्रेझेन्समध्ये तुमचा स्टडीचा रेट कमी होणार आहे. मग तसंच केमिस्ट्रीमध्ये जर रिॲक्शनचा रेट जर आपल्याला डिक्रीज करायचा असेल, रेट डिक्रीज करण्यासाठी आपण जो सबस्टन्स यूज करतो त्या सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो, इनहेबिटर म्हणत असतो. ठीक आहे, डेफिनेशन सगळ्यांना क्लिअर राहील. डेफिनेशन काय आहे की इट इज अ इनहेबिटर इज अ सबस्टन्स, इनहेबिटर तो आपके लाइफ में जो भी इनहेबिटर्स है वो जल्दी से जल्दी पहचानो और उनको दूर भेजो, उनसे दूर रहो, क्योंकि वो आपका सक्सेस का रेट कम कर रहे हैं. ठीक आहे, पण केमिस्ट्रीमधला इनहेबिटर लक्षात ठेवा, ते आपल्याला मार्क्स मिळवून देणार आहेत. लाईफमधले जेवढे इनहेबिटर्स आहेत तेवढे सगळ्यांना काढून टाका, ते आपल्याला गरजेचे नाही आहेत. इनहेबिटर्स काय असतात मग, इनहेबिटर इज अ सबस्टन्स विच, क्या बोलेंगे, क्या लिखेंगे, विच decreases the rate of reaction, Inhibitor is a substance which decreases the rate of reaction. मग तुम्हाला असं क्वेश्चन पडला असेल ना की मॅडम रिॲक्शनचा रेट डिक्रीज का करावा लागतो, का बरं रिॲक्शनचा रेट डिक्रीज करावा लागतो. तर ह्याचं रिझन आहे बघा बाळांनो, सगळ्याच रिॲक्शन्स या चांगल्या नसतात. जसं की आपल्या आयुष्यात येणारे सगळेच लोक चांगले असतील, नाही, नॉट पॉसिबल. सगळ्यांसोबत आपण फ्रेंडशिप केलीच पाहिजे, नाही, गरजेचं नाही आहे. काही लोकांना लांबूनच टाटा बाय बाय केलं पाहिजे. मग तसंच असतं, कारण जर अशा लोकांसोबत आपण जर इमोशनली कनेक्ट झालो तर बहुत भयानक हो सकता है, ॲक्सिडेंट होतात मेंटली, माहिती ना, माहीत असेलच तुम्हाला. काय मग तसंच असतं, सगळ्याच रिॲक्शन्स काय चांगले प्रोडक्ट देत नाहीत, सगळ्याच रिॲक्शनपासून चांगले युजफुल प्रोडक्ट बनत नाहीत. काही रिॲक्शनमधून आपल्याला असे बाय प्रोडक्ट्स मिळतात की जे वेस्ट प्रोड्यूस करतात, किंवा असे बाय प्रोडक्ट्स मिळतात की जे पॉयझनस असतात. तर मग अशा रिॲक्शन्सचा रेट उलट डिक्रीज करायचा आहे, कारण जर रेट डिक्रीज केला तर त्यांचं फॉर्मेशन, त्या पॉयझनस कंपाऊंडचं फॉर्मेशन पण काय होईल, डिक्रीज होईल. सो ऑलवेज रिमेंबर, every reaction is not giving you a useful product. There are some reactions which gives you a पॉयझनस बाय प्रोडक्ट्स, पॉयझनस कंपाऊंड्स तुम्हाला ते देत असतात. मग अशा ज्या रिॲक्शन्स असतात, अशा रिॲक्शनला आपल्याला काय करायचं असतं, अशा रिॲक्शन्सचा आपल्याला रेट डिक्रीज करायचा असतो, अशा रिॲक्शन्सचा रेट कमी करायचा असतो. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागतं, तर इनहेबिटर्स यूज करावे लागतात. कारण इनहेबिटर क्या आहे, ती जादूची एक छडी आहे, जी छडी काय करत असते, रिॲक्शनचा रेट डिक्रीज करत असते. तर मग इथपर्यंत क्लिअर आहे. मग असं एखादं एक्झाम्पल मी आता तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यासाठी इनहेबिटर असणं, त्या एक्झाम्पलमध्ये इनहेबिटर ॲड करणं खूप जास्त गरजेचं आहे. बघा तुम्ही एकदम सुरुवातीच्या काळामध्ये क्लोरोफॉर्म यूज करत होते
ॲनेस्थेटिकसाठी क्लोरोफॉर्म यूज करायचे एकदम सुरुवातीच्या काळामध्ये. किंवा तुम्ही जर CIDचे वगैरे फॅन असतील तर त्या CIDमध्ये दाखवतात बघा की नाही का, म्हणजे आता हे ऑनलाईन बोलायला पाहिजे का नाही आय डोंट नो, जाऊ द्या चला आपणच आहे. ते असं काय, तो एक कोणतरी क्रिमिनल व्यक्ती असतो, तो रुमालावर असं व्हाईट कलरचा रुमाल असतो, त्याच्यावर क्लोरोफॉर्मचे 2-3 ड्रॉप्स वगैरे टाकतो आणि कुणाला तरी तो त्या नाकासमोर घेऊन जातो, त्याला ज्या मुलीला किंवा लहान बाळाला वगैरे किडनॅप वगैरे करायचं असेल तर. जनरली मी मुलींना वगैरेच म्हणते, कारण मुलांना कोण किडनॅप करत नाही, मुलींवरच असं सगळ्या गोष्टी होत असतात ज्या की व्हेरी व्हेरी डेंजरस आणि खूप साऱ्या चुकीच्या असतात. आणि अशा गोष्टी जरी झाल्या तरी पण सगळ्यांनी त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. सो आपण त्या पॉईंटकडे नको जायला. हां, काय सांगत होते, तर क्लोरोफॉर्म ज्यावेळेस त्यात ॲड करतात आणि त्याच्यामुळं माणूस बेशुद्ध पडतो. पण असं झाल्यावर, क्लोरोफॉर्ममुळं माणूस बेशुद्ध झाल्यावर एक पॉयझनस कंपाऊंडसुद्धा फॉर्म होत असतो. आणि तो पॉयझनस कंपाऊंड कुठला असतो, तर त्या पॉयझनस कंपाऊंडचं नाव असतं कार्बोनिल क्लोराईड. कार्बोनिल क्लोराईड. मग आता तो जो पॉयझनस कंपाऊंड जर तयार झाला तर ऑब्व्हियसली ते खूप रिस्की असणार आहे. म्हणजे तुम्ही माणसाला बेशुद्ध करायला गेले, पण ते बेशुद्ध होता होता त्याच्यामध्ये ते पॉयझनस कंपाऊंड तयार होऊन त्याच्या काही पण होऊ शकतं. त्याच्यामुळं आपण काय करत असतो, क्लोरोफॉर्ममध्ये नेहमी CHCl3 फॉर्म्युला आहे क्लोरोफॉर्मचा. क्लोरोफॉर्ममध्ये आपण नेहमी 2% इथेनॉल ॲड करत असतो, जेणेकरून 2% इथेनॉल काय करत असतं, ह्या COCl2च्या कंपाऊंडचं फॉर्मेशनचा रेट डिक्रीज करत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी इथे लिहिते की क्लोरोफॉर्म वॉज आता यूज नाही करत, कारण आपण आधी यूज करायचो. क्लोरोफॉर्म वॉज वन्स used as anesthetic. Chloroform was once used as anesthetic. It reacts with oxygen. Oxygen सोबत react होत. It reacts with oxygen. It reacts with oxygen. It reacts with oxygen and forms, and काय फॉर्म होतं बघा, फॉर्म poisonous compound and form poisonous compound such as COCl2, कार्बोनिल क्लोराईड. काय रिॲक्शन असते बघा आता, मग क्लोरोफॉर्म रिॲक्ट होते CHCl3, हा क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला आहे बघा. सुरुवातीला काय असतं आपल्याला माहिती आहे, मिथेन आहे CH4. ह्या मिथेनमध्ये जर आपण Cl2 वगैरे ॲड करत गेलो तर प्रत्येक हायड्रोजन रिप्लेस होऊन तिथं काय तयार होणार आहे, क्लोरोफॉर्म तयार होणार आहे. मग क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला CHCl3, थोडं इकडं लिहिते, CHCl3 प्लस कशासोबत रिॲक्ट होणार आहे, O2 सोबत. काय फॉर्म होणार आहे, COCl2. अजून काय फॉर्म होत असतं बघा, H2O, वॉटरसुद्धा फॉर्म होत असतं विच इज इन अ लिक्विड स्टेट. आणि Cl2 फॉर्म होत असतं गॅसियस स्टेटमध्ये. आता आपल्याला रिॲक्शन बॅलन्स करायची आहे. ऑक्सिजन 1 2, इकडे एक हायड्रोजन, इकडे 2 हायड्रोजन. आता इथे आपण 4ने जर मल्टिप्लाय केलं तर इथे 4 COCl2 तयार होतील. टोटल नंबर ऑफ हॅलोजन्स बघा, इकडे 4 × 3 जर केलं तर 4 त्रिक 12 हॅलोजन्स आहेत, 12 क्लोरीन आहेत. इकडे जर बघितलं तर 4 दुने 8 आणि मग इथे आपल्याला किती, 9 10 11 12, 4 कमी पडतात ते, म्हणजे इथं आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता क्लोरीन बॅलन्स झालेत,
हायड्रोजन बॅलन्स आहेत का बघा, इकडे 4 हायड्रोजन्स आहेत, इकडे किती आहेत तर 2च आहेत. इथं आपण 2ने मल्टिप्लाय केलं, 2 × 2 4 होऊन गेले. टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन ह्या साईडला 2 आहेत, इकडे जर बघितलं तर इथे 4 ऑक्सिजन्स आहेत आणि इथे 2 ऑक्सिजन्स आहेत. 4 + 2 6. सो आपल्याला इथं 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर आता ही झाली रिॲक्शन. ह्या रिॲक्शनमध्ये मी काय लिहिलंय बघा, इट रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. क्लोरोफॉर्म आहे, कुणासोबत रिॲक्ट होतंय, ऑक्सिजन सोबत, बरोबर. काय तयार करणारे, एक पॉइझनस कंपाऊंड. हा जो कंपाऊंड आहे हा कसा आहे तर एक पॉइझनस कंपाऊंड आहे. COCl2 कसं स्ट्रक्चर असणार आहे, असा कार्बोनियल आणि इकडून क्लोरीन, इकडून क्लोरीन. मग आता इथे हा जो पॉइझनस कंपाऊंड आहे, हा पॉइझनस, असं ते खतरावाला साईन असतं ना, असं ते साईन, पॉइझनस कंपाऊंड एकदम, तर तो प्रोड्यूस होऊ नये म्हणून मग आपण ह्या रिॲक्शनमध्ये 2% इथेनॉल ॲड करतो. काय ॲड करत असतो, 2% इथेनॉल. मग 2% इथेनॉल कशाचा रोल प्ले करतो तर इनहिबिटरचा रोल प्ले करतो. इनहिबिटरचा 2% इथेनॉल काय करणार आहे, इनहिबिटरचा रोल प्ले करेल आणि 2% इथेनॉलच्या प्रेझेन्समध्ये काय होणार आहे, 2% इथेनॉलच्या प्रेझेन्समध्ये COCl2च्या फॉर्मेशनचा रेट डिक्रीज होणार आहे. रेट काय होईल, डिक्रीज होईल. तर हे फर्स्ट एक्झाम्पल कळालंय इनहिबिटर्सचं. फर्स्ट एक्झाम्पल क्लिअर आहे का इनहिबिटर्सचं, लेट मी नो. Yes, ma'am. ओके. सो बघा आता दुसरं एक्झाम्पल आहे डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. बघा आता डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड काय करणार ह्याच्यामध्ये. हायड्रोजन पेरॉक्साईडचा फॉर्म्युला आय होप एव्हरीवन नोज दॅट H2O2 लिक्विड स्टेटमध्ये असतं. आता H2O2चं डिकम्पोजिशन होऊन काय फॉर्म होत असतं, काय तयार होत असतं तर H2O लिक्विड स्टेटमध्ये आणि O2. रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी 2ने इथं मल्टिप्लाय करा, 2 × 2 4, इथे 2ने मल्टिप्लाय करा, 2 × इथे 2 4 ऑक्सिजन, हायड्रोजन्स आर ऑलरेडी बॅलन्स. ठीक आहे. मग ह्या रिॲक्शनमध्ये काय यूज केलं जातं, ॲज अ इनहिबिटर म्हणून आपण यूज करत असतो डायल्यूट ॲसिड और ग्लिसरॉल. आता का बरं इथे कधी कधी रिॲक्शनचा रेट डिक्रीज करावा लागतो, कारण जर रिॲक्शन ओपन कंटेनरमध्ये होत असेल तर O2 गॅस इव्हॉल्ड होईल आणि जर जास्ती O2 गॅस इव्हॉल्ड झालं तर काही तिथे एक्सपेरिमेंटल कंडिशन्स ओके नसतील तर मग आपल्याला ते पुढे जाऊन गॅसेस रिॲक्ट होऊन ॲक्सिडेंट व्हायची शक्यता असते. तो त्याच्यामुळे काय केलं जातं, जर ओपन कंटेनरमध्ये रिॲक्शन होत असेल तर ती रिॲक्शन थोडी हळूहळू परफॉर्म झाली पाहिजे. त्याच्यामुळे मग इथं आपण इनहिबिटर्सचा यूज करतो. तर हे जे एक्झाम्पल आहे कुठलं, डिकम्पोजिशन ऑफ H2O2. डिकम्पोजिशन ऑफ H2O2. आता ह्याच्यासाठी तुम्हाला 2 पॉईंट्स लक्षात ठेवायचे. जर कॅटलिस्ट विचारला, ह्या रिॲक्शनचा कॅटलिस्ट विचारू शकतात किंवा ह्या रिॲक्शनचा इनहिबिटर विचारू शकतात, तर तुम्हाला दोघांचे पण आन्सर माहीत असले पाहिजे. डिकम्पोजिशन ऑफ H2O2च्या रिॲक्शनमध्ये
आयोडीन मायनस ॲज अ कॅटलिस्ट म्हणून यूज केला जातो, पण इनहिबिटर म्हणून काय यूज केलं जातं, डायल्यूट ॲसिड किंवा ग्लिसरॉल यूज केलं जातं. तर मग हे थोडंसं व्यवस्थित बघायचं आहे की डिकम्पोजिशन ऑफ H2 मध्ये कॅटलिस्ट विचारलाय का इनहिबिटर विचारलेलं आहे. ओके, क्लिअर आहे आता सेकंड एक्झाम्पल पण. Yes, ma'am. Yes, ओके, ma'am. सो आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ॲडझॉर्प्शन थेरी. Adsorption theory of heterogeneous catalysis. मी तुम्हाला ह्याच्या आधी बोलले होते की हा पॉईंट आपल्याला इन डिटेलमध्ये बघायचा आहे पुढे जाऊन, की हेट्रोजेनियस कॅटलिसिसमध्ये ॲडझॉर्प्शन थेरी कशी यूज होतीये, म्हणजे काय नेमकी वर्क आहे, ॲडझॉर्प्शनचं आणि हेट्रोजेनियस कॅटलिस्टचं रिलेशन कसं आहे. ठीक आहे, मग आपल्याला हेच बघायचं आहे. तर आता बघा, सुरुवातीला मी सांगते की जो पण कॅटलिस्ट आहे ना, तो काय करत असतो, तर सॉलिड स्टेटमध्ये कॅटलिस्ट असतो आणि तो कॅटलिस्ट सरफेस प्रोव्हाइड करत असतो आणि ह्या सरफेसवरच काय होत असते, ह्या सरफेसवर रिॲक्टिंग मॉलिक्युल्स ॲडझॉर्ब होतात आणि रिॲक्शनचा रेट काय करत असतात, इन्क्रीज करत असतात. सरफेसवर सरफेस प्रोव्हाइड करतात, ह्या सरफेस प्रोव्हाइड केल्यावर इथे रिॲक्टिंग सिस्टीम रिॲक्ट होते, त्या सरफेस प्रोव्हाइडरवर रिॲक्टिंग सिस्टीम रिॲक्ट होते आणि कशाचं फॉर्मेशन होत असतं, तर प्रोडक्टचं फॉर्मेशन होत असतं. मग इथे सॉलिडचा रोल काय असतो बघा, सॉलिड काय म्हणून ॲक्ट होत असतो, आय रिअली डोंट लाईक दिस. सॉलिड काय ॲक्ट होत असतो, तर सॉलिड ॲडझॉर्बेंट म्हणून ॲक्ट होत असतो आणि रिॲक्टिंग सिस्टीम जी आहे ते काय म्हणून ॲक्ट होत असतात, तर ॲडझॉर्बेट म्हणून ते ॲक्ट होत असतात. मग आता ह्याचं मेकॅनिझम कसं आहे, तर बघा, सपोज हा कॅटलिस्ट आहे आणि ब्लॅक कलरने मी मॉलिक्युल्स दाखवते, गॅस मॉलिक्युल्स म्हणजे रिॲक्टिंग सिस्टीम, ह्यांना रिॲक्ट व्हायचं आहे. समजा गॅस मॉलिक्यूल आणि दुसरे आहेत तर रेड कलरचे पण दुसरे गॅस मॉलिक्युल्स आहेत. आता ह्यांना रिॲक्ट व्हायचं आहे एकमेकांसोबत. आता ह्यांना कळालं की कॅटलिस्ट ॲड केला आहे, मग कॅटलिस्ट ॲड केल्यामुळं हे सगळे काय व्हायला लागतात, कॅटलिस्टकडे ट्रान्सफर व्हायला लागतात. त्याला आपण म्हणत असतो डिफ्युजन. सगळे डिफ्युजन होतात कुठे, कॅटलिस्टकडे. मग पहिली स्टेप काय असते मेकॅनिझमची, जे पण रिॲक्टिंग सिस्टीम आहे ती डिफ्यूज होते कॅटलिस्टकडे. मग डिफ्युजन झाल्यानंतर हे जे रिॲक्टिंग सबस्टन्स आहेत, हे रिॲक्टिंग सिस्टीम काय होते, तर कॅटलिस्टवर ॲडझॉर्ब होते. ठीक आहे, आता हा झाला आपला कॅटलिस्ट आणि आता रिॲक्टिंग सिस्टीम कॅटलिस्टवर ॲडझॉर्ब होते. हे रेड कलरचे मॉलिक्युल्स, एक रिॲक्टिंग सिस्टीम आणि आता दुसरी रिॲक्टिंग सिस्टीम ब्लॅक कलरची. मग हे रेड कलरचे ब्लॅक कलरचे जे मॉलिक्युल्स आहेत ही रिॲक्टिंग सिस्टीम आहे. मग रिॲक्टिंग सिस्टीम काय झाली, आता ॲडझॉर्ब झाली. मग डिफ्युजन होतं, म्हणजे जवळ यायला सुरुवात होते कॅटलिस्टच्या सरफेसवर ॲडझॉर्प्शन होतं. मग सेकंड मेकॅनिझम काय आहे, कॅटलिस्टच्या सरफेसवर ॲडझॉर्प्शन होतं. मग आता कॅटलिस्टच्या सरफेसवर ॲडझॉर्प्शन झाल्यानंतर हे जे रिॲक्टिंग सिस्टीम आहे एकमेकांसोबत रिॲक्ट व्हायला लागते. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला ही रिॲक्शन जी अशी दिसते, रिॲक्टंट टू प्रोडक्ट, ही रिॲक्शन अशी नसते. काय होत असतं, तर बघा, रिॲक्टंटचं कन्व्हर्जन एकतर ट्रान्झिशन स्टेटमध्ये होत असतं किंवा इंटरमिडिएटमध्ये होत असतं. आणि मग आता हे इंटरमिडिएट कशात कन्वर्ट होत असतात, तर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत असतात. माझा फोन
हे इंटरमिडिएट किंवा ट्रान्झिशन स्टेट मग प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत असतात. मग आपण रिॲक्शनमध्ये हे लिहित का नाही? आपण रिॲक्शन लिहित असताना फक्त असं रिॲक्टंट टू प्रोडक्ट का लिहित असतो? कारण हे फक्त फॉर अ फ्यू सेकंड रिॲक्शनमध्ये येत असतात. ॲज सून ॲज ते कशात कन्वर्ट होत असतात? प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत असतात. मग आता रिॲक्टिंग सिस्टीम काय तयार करते? आधी इंटरमिडिएट फॉर्म करते. इंटरमिडिएटचं फॉर्मेशन होतं. कशाचं फॉर्मेशन होतं? इंटरमिडिएट फॉर्म होतं. इंटरमिडिएटचं फॉर्मेशन झाल्यानंतर काय फॉर्म होत असतं? प्रोडक्ट फॉर्म होत असतं. प्रोडक्टचं फॉर्मेशन होतं. प्रोडक्ट फॉर्मेशन होतं. आणि बघा आता मी मधली एक स्टेप इथं ड्रॉ नाही करत. हे झाली ॲडझॉर्प्शनची. इंटरमिडिएट फॉर्म होईल आणि प्रोडक्ट फॉर्म होईल. मी डायरेक्ट आता तुम्हाला काय दाखवते? हा कॅटलिस्ट आहे आणि आता कॅटलिस्टच्या सरफेसवर ब्ल्यू कलरचा एक प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे. ठीक आहे. रिॲक्टिंग सिस्टीम कन्वर्ट झाली इंटरमिडिएटमध्ये. इंटरमिडिएटचं कन्व्हर्जन झालं प्रोडक्टमध्ये आणि आता हा ब्ल्यू कलरचा प्रोडक्ट तुमचा फॉर्म झालेला आहे. आता काय होतं तर डिझॉर्प्शन होतं. डिझॉर्प्शन म्हणजे काय? हा जो ब्ल्यू कलरचा मॉलिक्यूल आहे किंवा हा जो प्रोडक्ट आहे हा काय होणार आहे? सेपरेट होणार आहे कॅटलिस्टपासून. आणि मग आपल्याला पुन्हा काय मिळतं? कॅटलिस्ट वेगळा मिळतो आणि ब्ल्यू कलरचा तो जो प्रोडक्ट आहे तो काय होईल? वेगळा मिळणार आहे. म्हणजे हे कसं झालं? इथे काय झालं तर सेपरेशन झालं. कॅटलिस्टच्या सरफेसवर प्रोडक्ट ॲडझॉर्ब झाला होता, पण आता लास्टला कुठली स्टेप होत असती? डिझॉर्प्शनची स्टेप होत असती. आणि हे आहे मॅकॅनिझम ह्याच्यामधलं इन्व्हॉल्व. हेट्रोजेनियस कॅटलिसिसमध्ये कुठलं मेकॅनिझम यूज होतं? तर मग सगळ्यात सुरुवातीला डिफ्युजन होतं. त्याच्यानंतर ॲडझॉर्ब होतात मॉलिक्युल्स. रिॲक्टिंग मॉलिक्युल्स ॲडझॉर्ब झाल्यानंतर एकमेकांसोबत रिॲक्ट होऊन इंटरमिडिएट फॉर्म करतात. प्रोडक्टसुद्धा फॉर्म करतात. प्रोडक्टसुद्धा कॅटलिस्टवर ॲडझॉर्ब झालेला असतो. पण मी तुम्हाला डिझॉर्प्शनची पण डेफिनेशन सांगितली होती. रिमूव्हल ऑफ ॲक्युम्युलेटेड मॉलिक्युल्स. जे पण सरफेसवर मॉलिक्युल्स ॲक्युम्युलेट झालेत, ॲडझॉर्ब झालेत, त्यांना आपण रिमूव्हसुद्धा करू शकतो. मग कॅटलिस्ट आणि सरफेसवरच्या मॉलिक्युलला म्हणजेच प्रोडक्टला पुन्हा सेपरेट केलं, ती जी प्रोसेस असते तिला आपण डिझॉर्प्शन म्हणतो. आणि अशा 5 स्टेप्समध्ये हे मेकॅनिझम एक्सप्लेन केलेलं असतं किंवा एक्सप्लेन केलं जातं. तर हे मेकॅनिझम कळालं आहे सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, ठीक आहे, चालेल. तर मग आज आपण थांबूयात इथपर्यंत. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट चालू करणार आहोत. ठीक आहे. हे सगळं व्यवस्थित सारखं रिवाइज करा, बिकॉज दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड ऑल द थेरी इज देअर. Thank you for joining the lecture.